शास्त्रात असे सांगितले आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवची विधिवत पूजा केल्यास इतर दिवशी केलेल्या पूजेपेक्षा अनेक पटीने जास्त फायदे मिळतात. महाशिवरात्रीला शिवलिंगावर गाईच्या दुधाचा अभिषेक केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. ती व्यक्ती रोगमुक्त राहते. महाशिवरात्रीला शिवलिंगावर मधाने अभिषेक केल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होते. मध अर्पण केल्याने मन अध्यात्माकडे झुकते व समाजात कीर्ती आणि आदर प्राप्त होतो. महाशिवरात्रीला शिवलिंगावर दह्याने अभिषेक केल्यास आयुष्यात परिपक्वता येते आणि संयम येतो. तसेच भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. असे मानले जाते, दररोज शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्यास येणारे अडथळे दूर होतात, जीवनात योग्य मार्ग मिळतो आणि मानसिक समस्या संपतात. महादेवाच्या पिंडीवर तांदूळ म्हणजेच अक्षदा अर्पण केल्याने अचानक धनप्राप्ती होते. हे तांदूळ स्वच्छ, अख्खे म्हणजेच अखंड असावे, न तुटलेले असावे, जे जीवनातील संकटे दूर करण्यास मदत करतात. भगवान शंकराच्या पिंडीवर धोत्र्याचं फूल अर्पण केल्यामुळे किंवा फळ अर्पण केल्यामुळे इच्छित फलप्राप्ती होते. धोत्र्याचं फळ किंवा फूल हे महादेवाला सर्वात अधिक प्रिय आहे. यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात. महादेवाच्या पिंडीवर उसाचा रस अर्पण केल्याने धनाशी संबंधित अडचणीतून मुक्ती मिळू शकते. महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक केल्यास इच्छित परिणाम प्राप्त होतो. आरोग्यप्राप्तीसाठी शिवलिंगावर तुपाने अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड उच्चार करावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र. महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे, कारण हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 गुणांचे प्रतीक मानलं जातं. 1, 11, 21 किंवा 108 बेलपत्र आपण महादेवाच्या पिंडीवर वाहू शकतो. अशी मान्यता आहे की महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. श्री स्वामी समर्थ.